जय साईनाथ. साईमय सकाळ. आज दिवस 6वा आहे आणि इकडे खूप थंडी आहे बघा. हातामध्ये पण ग्लव्स घातलेत बघा. एवढी थंडी आहे की हिसाबाच्या बाहेर थंडी आहे. जे समोरून गाडी येते थंड हवा मारते की ह्याच्यासमोर AC फेल आहे. म्हणून आता मी हे सर्व घातलं आहे. कॅमेरा पण काढायची इच्छा नव्हती, एवढी थंडी आहे. आपली गँग सर्व गेली पुढे तिकडे, तुम्हाला दिसत असेल चालत आहे. अर्धे बाकीचे मागून येत आहेत. मी मगाशी व्लॉग चालू नाही केला कारण तिकडे गाणी बिणी लावली होती सर्व आणि कॉपीराईट येईल म्हणून मी चालू नाही केला. मी बोललो पुढे जाऊन चालू करूया. खूप थंडी आहे. जर मी हे 1 सेकंडसाठी जरी काढलं तरी लगेच हात सुन्न पडत आहेत, तोंडातून वाफा विफा निघत आहेत. आमचा आता ग्रुप गेला आहे पुढे, तर मी पण जातो आहे पुढे पुढे. हे चाय वगैरे प्यायली मी आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. साईराम. मी इकडे स्वामींच्या मठात आलो आहे बघा. हा दाखवतो स्वामींचा मठ. समर्थ महाराज असे तुम्ही जरा पुढे पुढे चालत राहा, मागे मागे राहू नका. काळजी घ्या स्वतःची. नक्की. साईराम. श्री स्वामी समर्थ. साईराम. साईराम बाय. साईराम. हे बघा आम्ही इकडे थांबलोय काय चाय पियाला. इकडे कॉपीराईट आहे. काय मागवलंय? साईराम. साईराम. हे बघा आम्ही इकडे खायला बसलो. आता नाश्ता पुढे आहे तरी इकडे आम्ही खायला बसलोय. कसं आला व्हिडिओ. पौष्टिक नाश्ता. खजूरचा डबा दाखव. खजूर खजूर घे. चहा दे ना. नाही काजू बदाम दाखवा. सांडवली अशी. दादा 2 दे दादा. हे बघ दादा 3 दे. 4 पाहिजे. जिभेची कटली जिभेवर ठेवायची. आम्ही तिकडे नाश्ता करून निघालो आहे. बस सगळी पब्लिक आपली. साईराम. 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 यांनी या लोकांना बोललो व्हिडिओ काढायची तर लगेच थांबले. कसं हे बघ असं पालकांना बदाम खायला पुरा. हे पालखीचं नियोजन. लोडेड आहे. काजू आहे. आम्ही आलोय नाश्त्याच्या हॉलला. आता इकडे सर्व नाश्ता करायला बसलेत. काय नाश्त्याला रे? आज उपमा दादा मी स्वतः माझ्या हाताने बनवलाय. तेव्हाच खाल्लं. जय साईनाथ. आम्ही आता सिन्नर घाट चढायला घेतोय. हे बघा सगळी आपली पब्लिक इकडे थांबली आहे. आता इकडनं घाटाच्या पाया पडणार. लाचची निशाणी. लास्टची निशाणी. हे बघा आता आम्ही सिन्नर घाट जस्ट चढायला घेतलेला आहे. आम्ही थोडा पाठी थांबलो होतो. आता मी चाललोय पुढे पुढे जरा फेंटा विंटा पियाला. हेल्प घेऊन एल सारखे चालले. भावकर एक सॉंग तर घे घाटात. पहिला पुढे आम्ही चाललो. अजून आम्हाला रील व्हील करायचे आहेत. आता नवीन कॉन्टेंट नवीन बनवणार आहे रीलसाठी. एक मैफिलमध्ये सॉन्ग, मित्रांच्या दुनियेतला सॉन्ग, मित्रांच्या दुनियेतला ते येईल सॉन्ग रीलमध्ये. तर भरपूर लाईक आणि व्ह्यूज द्या. इकडे रस्त्याचं काम पण चालू आहे. आणि चालू आहे. बाबड भाऊ आपला अमोल भाऊ शांत झालाय. घाट चढतोय. उन्हाने तापलाय माथा. आता शिर्डीची वाट गाठा. चला साईनाथ बोला. ओम साईराम. ओम साईराम. तर आम्ही चाललो आता सिन्नरच्या घाटामध्ये. तुम्हाला पंखे दाखवतो. ते बघा ॲक्च्युली पंखे नाही, ते पवनचक्की आहे. तर मी त्याला पंखा बोलतो. आता आम्ही चाललो आहे. मी विचार करतो ते पंखे घरी घेऊन जाऊ करून, आणि लय मोठे आहेत. कसं आता मे महिना जवळ येतो आहे ना, मे महिन्यात कामाला येतील. घरचे पंखे कसे छोटे असल्यामुळे किती फास्ट असले तरी पण हवा येत नाही. मी विचार केला हे पंखे घेऊन जाऊ, पण ते फिरत नाहीत. काय माहिती का फिरतच नाहीत ते. बघा आमची पब्लिक सर्व्हिस चालली पुढे. सर्व्हिस म्हणजे बाकीच्या ते निघून गेले. आम्ही शेवटचा डबा आहे. आता डबे घेऊन चाललो आम्ही. बघा
साईराम. हा आपली सर्व पब्लिक थांबली इकडे आणि आपले पालखी प्रमुख आणि आपले राजू काका दरवर्षी चालतात आणि यावर्षी जरा त्यांच्या कामामुळे त्यांना लेट झालं, यायला भेटलं नाही. तर आता पूर्ण येणार ना शिर्डीला. सोबत तुमच्या. हॅलो. आता इकडे आम्ही थांबतोय जरासा, इकडे जरा बसू बिसू आणि मग निघू. हे बघा एक काका बघा 4 व्हीलर मध्ये बसून मजा घेत आहेत. झोपले आहेत आणि एक काका तिकडे बसले. ते बघा पाणी घेऊन आपल्या एवढ्या उन्हामध्ये आलेत. काका काय बोलायचं तुम्हाला? नाही काय नाही बोलायचं. साईराम. शाहीरामचा ते केलेले कुठे कधी पाठवता कोणता? हे सगळे नाही पाठवत ना. युट्यूबला. युट्यूबला गेले पण. हा तर आता आम्ही इकडे बसतोय बघा. हे आतमध्ये बघ ना जागा. हे बघा आपली गँग बसले सर्व. काय काय मागवलंय बघा. हे बघा मी काय बोलतो हा पुढे गेला थांबला का? हे जायचं ना बाई पुढे. जायचं भाई पूर्ण गस्ती बाहेर अजून. क्रिमेन ऑनियन दे. हे मला खुर्ची बसायला तिकडनं घेऊन येतो. तर आम्ही इकडे थोडा वेळ बसणार आणि लगेच निघणार आहे. जरा तिकडे आम्ही पंख्याची हवा खातो. तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही. तिकडे हे बघा तिकडे पंखे आहेत. पंख्याची हवा खाऊन आम्ही निघणार. जय साईराम. आणि अशा प्रकारे आमचे पोहे पण आलेले आहेत. आता पोह्यावरचा 2 मालक आहेत. कोण? एक मुंबई 34 आणि एक मुंबई 7. आणि मारा सगळ्यांनी याला लात. आधी आपल्याला आता पाठ आणि जायला पुढे पुढे. मस्करी करू नका रे तुला भाऊ. काय बोलायचे काय? तो काय नाही फक्त हसतो तो. हे खा खडपी पोहे आता भाऊकर. हे बाई अजून 2 प्लेट 3 प्लेट दे. ए बाबा 2 प्लेट दे. शांत राहा ना. तो माऊली बनवेल. नाही अरे प्लेट खाली प्लेट. आम्ही इकडे बसलोय काय खायला? पाववडा खायला. उलटा वडा. उलटा वडा काय काय? उलटा वडा. तसा उलटा वाडा तसा उलटा ऋषी. भाजी दाखव. शेताची भाजी दाखव. पाव वड्यासोबत कुरकुरे खातोय. काय खातोय? पाव वड्यासोबत कुरकुरे खातोय. आणि चाट मसाला घेतलाय. कुरकुरे नाहीत ते तुलतुले आहेत. वा. साईराम. हे बघा आपला दुपारचा हॉल्ट आहे इकडे. दरवर्षी तिकडे असतो आणि यावर्षी इकडे आहे. इकडे जागा बिगा नाही. आपली पब्लिक झोपली आहे बघा. साईराम टांगड्यावर घोडे. फरार. शेवटचा वलटी डब्बा. घोडे फरार. हो साईराम. तर साईराम आम्ही निघालोय. भाऊ चालतोय आपला फुल बाटली बिटली घेऊन. भाऊ फुल तयारीमध्येच येतोय बघा. रस्ते एवढे खराब आहेत की भाऊ तरी पण विदाऊट चप्पल चालतोय आणि त्या भाऊ आपल्याला घेऊन येतोय. ओम साईराम. ओम साईराम. तर मित्र कुठे आहे? भाऊकर. भावकरला उचला लवकर. आता पुढे थांबायचं आहे ना परत? थांबायचं ना. तर लस्सी पियाला थांबणार आहे पुढे. आता पुढे भेटतो. इकडे जरा काळा येतोय मी. एक भाऊ. तर साईराम आहे बघा. आम्ही इकडे मंदिराच्या इकडे थांबलोय पाया पडायला आणि टी टाइम पण झाला आमचा. कसा वाटतंय टी टाइम? कसा वाटतोय? चांगला छान वाटतं. प्रवास कसा झाला आपला? एकदम छान. तर काका आपले साईराम. आपला घर्षण बाबू बघा इकडे बसला. हे बघा गुलाबी लस्सी प्यायला आली सर्व पब्लिक. कुठली लस्सी प्यायची? गुलाबी पण आता त्याच्यात मसाला टाकायचा आहे. गुलाबी नाही काय काय? व्हाईटच आहे आता लस्सी. पहिल्या हाफमध्ये 22 लस्सी पिऊन झालेले आहेत. आता हे सेकंड हाफवाले आले पाठवून पिऊन गेले बाकी सर्व. आता बघूया इकडे कुठे बसायचं आहे. गेल्या टायमाला पूर्ण भरलं होतं हे वाला. तर आम्ही बसतो इकडे. गुलाबी लस्सी. गुलाबी लस्सी. गुलाबी नाही भाव बोलतात. वर्षातनं एकदा गुलाबी लस्सी प्यायसाठी इकडे येतो. तुला आवडे पिऊन आला बोलतो. राहायचं काय पाहिजे याला? काय पाहिजे भावा? काय पण चालेल ना तुझी इच्छा. साईराम. हे बघा लस्सी आलेली आहे. ह्याला वेगळं आहे, आम्हाला वेगळं आहे. यांचं मिक्सच केलं आहे. हे जरा टेस्ट करून सांग कशी आहे. मला कसा बसला? आवाज नाही ना यायला बोला.
हे बोल. बावकरच्या भाषेत तोड आहे. काय तोड आहे. तोड आहे हा म्हणजे गोड आहे. गोड आहे काय? सायराम आमची लस्सी विस्सी पिऊन झाली आहे. बघा, एक भाऊ इकडे चालतोय आणि बाकीचे आपल्या पाठी आहेत. भावकर काहीतरी बोलत होता, म्हणजे भावकर बापूला सांगत होता की बाईट दे. कसली बाईट द्यायला सांगतोय काय माहित कसली बाईट. बावकर घे मांजा. पुट्टा काय? गष्टी. तर इकडनं आमचा हॉल्ट किती आहे? 12 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर. तर कसं जायचं आपण? लिटी 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 जायचंय. भावकर लोळत लोळत जाणार आहे. नाही बावकर आहे आता. बावकर जायला पुढे चाललोय पुढे पुढे. वाजले किती वाजले? माझा अर्धा तास पुढे मागे झालं कडे. तर सायराम आम्ही जरा इकडे थांबलो आहे. आमचे 2 फंटर पाठी जरा हळूहळू चालत आहेत म्हणून आम्ही इकडे पुढे येऊन थांबलो आहे. हे बघा हरीश चालू आहे आराम. हा भावकर आहे तर तिकडे शंकू कॉलवरती बोलतोय. नाही भावकर इकडे आयुष्य. साईराम सर्व लांब झालेत. काय बोलायचं का? चाय गरम साईराम. बघूया ते लोक आले की आम्ही इकडनं जाऊ. आता वाजलेत 6:15 झालेत. आता बघूया कसं काय ते. आता आम्ही थांबलो इकडे जरा आराम पण होईल आणि ते लोक पण येतील. आम्ही लवकर लवकर जायचा प्रयत्न करू जरा. जय साई. बघा आम्ही इकडे आलो आहे हॉटेल गोदावरीमध्ये. ते खायला जरा आम्हाला भूक लागली आहे. अजून पाठची पब्लिक येते आपली. हे बघा सोबत पित आहे. भास्करांना सूप सांगितलेलं आम्ही. कुठला कुठला? भास्करांना सूप. फस्करण सूप फस्करण. हे बघा आपले सूप आले. आता सूप पिऊन निघणार इकडं. अंकल इधर ना अंकल. वेज पंचाव सूप पुणे वेज. हॉटेल का नाम क्या है? गोदावरी हॉटेलचं नाव आहे. बसणार आहे का? अजून काय करू का? तिकडे बरोबर करतो ना डांगी तुझं. हा बरोबर आहे हे पण घे, तू हे बरोबर. पण घे. शिकतोय शिकतोय. हे घ्या. त्या बावकरमुळे इथे मी थांबलो. बावकरला कसली पण भीती नाही मंडळाची. नुसता अटॅक करतोय. ही आणि उई करू नको. आता बघूया कसं आहे. जरा खातो सांगतो. थंडीतून चांगलं आहे सूप पियाला. तुला शेव दे ना. एक नंबर आहे. आपली पब्लिक इकडे आहे आणि बाकीचे इकडे बस. काय काय आज रात्री पनीर कढाई आहे. दादा काहीतरी बोलतोय. आवाज येणार नाही म्हणून परत जातो दादाकडे. काय काय? आम्ही नाही त्याचा पनीर क्रिस्पी खातोय. हा आणि आपल्या जेवणात पण पनीर कढाई आहे रात्री. हा काय? आत्ताच कळालं नट्याकडून. हा काय? हो आता फटाफट जायचं हॉलला. हा मग 120च्या स्पीडने. किती? 120च्या. हा इकडनं 5 किलोमीटर हॉल्ट आहे. आता इकडनं जाणार आम्ही खाऊन. पण पाठचे 2 जण येत आहेत. त्यांचं काय कॉल नाही काय आम्हाला हाय नाही. तर बघूया इकडे खाऊन परत आम्ही बाहेर थांबू. त्यांना कॉल करू कुठे विचारूया. तर आमचं हे बघा सूप पिऊन झालं. इकडे 3 वाट्या झाल्यात. हे 2 अलीकडा उगुल झाले. 2 घेऊन गेले. आता मागवलंय बघा काय पनीर. पनीर काय क्रिस्पी 1 आणि 2. आणि बावकर बघतोय. बावकर बोलतोय की व्हिडिओ म्हणजे शूट करू नको. लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये सर्व शूट होतं काय. आता आम्ही खातोय आणि निघतोय. त्यांचा काय पत्ता बित्ता आहे की नाही आहे. तर फायनली आम्ही आपल्या हॉल्टवरती पोहोचलो आहे. इकडे लाईट थोडी कमी आहे आणि हा इकडे आपला हॉल्ट आहे. बघूया तर आपला हॉल्ट कुठे. गेल्या वर्षी तिकडे होता आमचा हॉल्ट. यावर्षी इकडे बघा पालखी पण तिकडे ठेवली आहे. बघा आपला आजचा हॉल्ट किती मोठा आहे. ही आपली बॅग. बघा आले आले फुल झालं सर्व. आल्या आल्या मोबाईल बिबाईल चार्जिंगला लावलेत सर्व. काय आलं? साईराम आता आम्ही आलो जेवायला. आता अशी झोप आली ना
काय भाव काय खूप झोप आली आता जेवून जेवून लांबलेट होऊन जायचं काय. दुपारी झोपायला पण नाही दिलं. हे बघा आपली पब्लिक सर्व जेवायला बसली आहे. साईराम साईराम. कशी वाटली व्हिडिओ. एकदम छान वाटली, मनापासून आनंद झाला. काय आज रबडी आहे. रबडी आहे. साईराम जेवण अजून पुरी पण होती पण मी घेतली नाही. हे बघा भाव बसलेत आपले. आता लवकर जेवून ब्लॉग एडिट करून पोस्ट करून गुड नाईट व्हायचं आहे. आपला भाऊ सकाळपासून वेगळ्या टीममध्ये होता, आता वेगळ्या टीममध्ये आलाय साईराम. आणि या दोघांनी टीम चेंज केली आहे, संकेत आणि बापूने. आता जाऊ दे, उद्या परत आमच्याच टीममध्ये येतील. म्हणजे असं टीम बीम तर नाही, पण जस्ट असा मस्तीचा विषय आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या. जय साईनाथ. ओम साईराम. आम्ही पण जेवतोय, तुम्ही पण घरी तुमचं जेवण करा आणि जेवून झोपून जा. साईराम.